मंडईच्या निमित्ताने जाक मुक्कामी आज दिनांक 1/11/2025 जाक मुक्कामी दुय्यम खड्या गमतीचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही उपस्थित झाले बांधव शाळेचिंतक विशेष मला शाहिरीचा खूप काही नॉलेज नाही, वाचक नाही, अभ्यासक नाही, परंतु लहानपणापासून छंद असल्यामुळे कुठेतरी या कलेच्या माध्यमातून महापुरुषाची विचारधारा या जन समुदायापर्यंत पोहोचावी आणि प्रबोधनातून मनोरंजन घडून यावं हा उद्देश ठेवून शाहिरीची धुरा खांद्यावरती घेतलेली आहे। परंतु शहाण्या लोकांचं म्हणणं आहे मनुष्य हा चुकीचा पुतळा, चुकणे माणसाचा स्वभाव आहे, धर्म नाही। जीवनात जो मनुष्य कधी चुकत नाही त्याला आम्ही मनुष्य म्हणत नाही, तर त्याला आम्ही महामानव म्हणत असतो। सर्वसाधारण बोलाबोलासाठी इकडे आहोत। आमच्या हाताने चूक होणे स्वाभाविक आहे, परंतु चुकीची माफी मागण्याची परंपरा आहे बंधुजन हो। मनुष्याचा विचार करायला गेलो तर पृथ्वीच्या पाठीवर मनुष्य असा एकमेव प्राणी आहे की ज्याच्यासारखा बुद्धिमान प्राणी जगाच्या पाठीवरती नाही। आम्ही चुका करत गेलो, तुम्ही आम्हाला क्षमा करत गेले, तर मला नाही वाटत आमच्यामध्ये काही सुधारणा घडून येईल आणि म्हणून अपेक्षा करतो तुमच्या सहकार्याची। या गावातील सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, पोलीस पाटील साहेब, बाहेर गावणारी पाहुणे मंडळी, माझे मित्र मंडळी, आयोजक तथा संयोजक कमिटी, त्याचप्रमाणे आमचे संसदीय झाले भाऊ आणि मी जे आपला पुढे काही सांगणार आहे हे विचारधारा माझ्या गुरुजींची आदरणीय पुरुषोत्तमजी खांडेकर साहेब यांना मी नतमस्तक होतो आणि हो घातलेल्या कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर चराचरामध्ये वास करणारी गुरुदेव शक्ती, निसर्ग शक्ती, कारुण्याची मूर्ती जगद्गुरु तुकोबाराय अखिल विश्वाला करुणा मैत्रीचा संदेश देणारे आणि असं मत मानणारे की मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही, माझी पूजा अर्चा करण्यात तुमचा काही फायदा नाही, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध। जीवनात कधी चुकला नाही, कधी कोणाच्या पुढे झुकला नाही आणि वारे केला वऱ्यावर मात्र नेम त्याचा चुकला नाही, असं दांग व्यक्तिमत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। उगीच भरले चमत्कार पूजा पाठाचे डोंगर जीवनाचा नसेल सारं ते काय कामी, हा आहे शब्द बन आणि जय वाचकाचे हृदय भेदून जैसी मूर्ती बने टाकी लागून तैसा वाचने बोध होत असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। ऐसी जगह बैठी है कि कोई ना बोले उठ और ऐसी बात कही कि कोई ना बोले झूठ, मधुर वचन गवा और हम बने कटुक वचन चलाए थी और वो शब्द मीठे प्यार के जीवन का सार कहेंगे दास कबीर। साम्राज्यशाहीला लोकशाही जाऊ लावून देणारे आणि परस्थितीला आईचा दर्जा प्राप्त करून देणारे वीर छत्रपती शिवाजी राजे, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, रिटर्न देणं भाऊ, रिटर्न देणं, रिटर्न नाही, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, पहिल्या शिक्षकाने खऱ्या अर्थाने विद्येची देविका मातोश्री सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाई फतिमाशे कैलाबाई होळकर आणि या बहुजनांच्या उत्थानाकरता ज्यांनी ज्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं असे 109 महापुरुष आहेत। त्या 109 महापुरुषांना शाहीर या नात्याने मानाचा मुजरा करतो, अभिवादन करतो, परत पुन्हा खऱ्या गमतीच्या रसिक मायबाबांना सुद्धा कोटी कोटी प्रणाम करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। युगा युगाच्या चालका युगा युगाच्या चालका तुलाच म्हणती का विश्वपालका आणि तुम्हीच बापा बुद्धीच्या दायका सर्व तुझाच अधिकार तुझ्याच पासून बापा झाल्या त्याच्याही खान, तुझ्याच पासून झाल्या त्याच्याही खानी, तूच विस्तार लागा पंच तत्वातुनी आणि
तुलाच पूजती का ऋषी आणि मुनी सर्व तुझाच अधिकार बंधू जनावर सांगायचं झाल्यास अंडच झाड स्वेजत आणि उजवीच अशा चार खाण्यातून संपूर्ण जगाची निर्मिती आहे आणि म्हणून त्या आदिशक्तीला त्या नैसर्गिक शक्तीला माझं कळत न कळत वंदन आहे. पुढे काय म्हणायचं आहे तर लक्ष करू नका. तुझे वंदुगा माझे आई बाप तुझे वंदुगा माझे आई बाप आणि मला जन्माची घालून झाले किती पुण्यवान हो. जगातील सर्व आणि म्हणून या रंगमंच कावर देतो त्यांना आम्ही दुसरा मान हो. जे जे संत महात्मे या पृथ्वीच्या पाठीवर जन्मास आले आणि त्या संत महात्म्याने सांगितलं की आई वडिलांसारखं दैवत जगाच्या पाठीवर कुठलंही मोठं नाही. पण आमची वास्तविकता काय आहे आम्ही काय करतो भारतामध्ये दुःख वाटते व सांगायला लाज वाटते माणसाला. जन्म देणाऱ्या बापाला छळतेने जाऊन मंदिरी उघड पडते. जन्म देणाऱ्या बापाला छळतेने जाऊन मंदिरी उघड पडते. बायकोची भार खाय देशी दारूच्या दुकानात जाऊन सडते. तर मांडाने आले देवऱ्यावर तो मालदानी धुऱ्यावर आणि ममताजी माऱ्यावर आणि अशी रीत चालू आहे जगाची भारतामध्ये वाऱ्यावर. समजलं की नाही. कदाचित माझ्या आई वडिलांनी मला जन्मात घातलं नसतं हे गाव हे स्टेज मला लाभलं नसतं आणि या स्टेजवर उभं होऊन मी बसलेला असतो ते कोणाला काही सांगू शकलो नसतो. ही खरी ना खरी पुण्य आहे माझ्या आई वडिलांची. आणि म्हणून शाहिरीची सुरुवात करत असताना मी या ठिकाणी या प्रसंगी माझ्या आई वडिलांना दुसरा मान देतो आहे. ऐका पुढे काय म्हणतो ते. नित्या शहीदांचा तिसरा ऋणी नित्या शहीदांचा तिजारी दिवस दाखविला स्वातंत्र्याचा पाश तोडून बापा पारतंत्र्याचा मोकडे करविले आम्हासाठी जे फासावर चढले आम्हासाठी जे फासावर चढले भगत सिंग राजगुरु सुखदेव लढले आणि त्या झलकाऱ्या देवीचे गारक सांडले तिथे मी नतमस्तक हो. शाहू छत्रपती बापा ते फुले कबीर शाहू छत्रपती फुले कबीर सुधारक याच धरतीवर पण अरे त्या जातीवाद्याने बापा छडले फार तरी त्यांचाच जय जयकार हो.
पुरुषोत्तमाचे विचार मंथन गुरु पुरुषोत्तमाचे विचार मंथन आणि शाहीर निशान करी तयाचे चिंतन आणि लाभले माझं स्वावलंबीपण मेळ तिरंग्याचा माझ्या राना माझ्या राना राया नाना नाना बंधुजन हो, कोणत्याही शुभ कार्याला जेव्हा मनुष्य प्राणी सुरुवात करत असते मीच नव्हे तर या पृथ्वीच्या पाठीवर जो जो मनुष्य प्राणी जन्मास आला आणि त्या मनुष्य प्राण्याने जेव्हा कधी सुरुवात केली शुभ कार्याला त्या अगोदर आपल्या आराध्य दैवताचं पूजन केलं, अभिवादन केलं, त्याला नतमस्तक झाले आणि नंतर त्या कार्याला सुरुवात केली. मागणं मागितलं मी जे काही कार्य करत आहे परमेश्वरा याची जाणभान तुला आहे आणि या कार्यासाठी तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. हे माझं कार्य शेवटाच नाही सफल होऊ दे. तर शाहिरीच्या रीतिरिवाजाप्रमाणे पहिला मान त्या माझ्या गणेश भगवंताला दिला गेलं. गणेश भगवंताकडे शिकण्यासारखा आहे आणि म्हणून एक या गणासाठी प्रारंभिक चाल घेतलेली आहे, पुरातन चालले आहे. तेरी याद आई आजा तेरी याद आई आजा तेरी याद आई आजा तेरी याद आई आजा तेरी याद आई याद तेरी याद आई ओ हर ताई आजा तेरी याद आई आजा तेरी याद आई आजा तेरी याद आई आजा तेरी वंदन करत असताना माझे शब्द काय नुसतं वंदन म्हणजे वंदन नाही, समजलं का नाही? नमन म्हणजे नमन नाही, नाही काय गण म्हणजे गण नाही, समजलं का नाही? आणि म्हणून त्याचा अर्थ आम्हाला कळला पाहिजे, तर त्या गणाला काहीतरी किंमत. आणि म्हणून काय म्हणतो आहे तू नागभूमीच्या करुणा घना, तू नागभूमीच्या करुणा घना, हे नागभूमीच्या करुणा घना, तो नागभूमीच्या करुणा घना, तो नागभूमीच्या करुणा घना, तो नागभूमीच्या करुणा घना, हे नागभूमीच्या करुणा घना, वंदन चाल अरुणा
बसल्यात का नाही, तुमचे जे पूर्वज होते इतिहास सांगतात, हे आमचे पूर्वज नागवंशी होते. काय होते? नागवंशी होते आणि पराक्रमी राजे होते. तुम्हाला सांगतो, पराक्रमी राजे होते असे कसे नाही. अनंत, वासुकी, कर्कटक, ऐरावत आणि तक्षक असे 5 राजे या भारतामध्ये होऊन गेले आणि ते पराक्रमी होते, लढवई होते. समजले का नाही? आणि त्याचे आम्ही वंशज आहोत. ते होते म्हणून आम्ही आहो. तेच नसते तर आम्ही कुठून आलो असतो? मातीच्या डोंगरातून आलो असतो. आणि म्हणून त्या पराक्रमी राजांना माझं वंदन आहे. ऐका पुढे काय म्हणतो. महिमा ज्याची अपरंपार, कुठेच नव्हता धीर, तव कृपेने पारंग झाले मुकानी बधीर. दिन दुबऱ्यात कैवारीचा अनाथाचा नाथ, तोडीले भव बंधना. आणि म्हणून हे नागभूमीच्या करुणागना, नागभूमीच्या करुणागना, नागभूमीच्या करुणागना, किसी ने मजे लुटाया होगा शहरों में, तो किसी ने खुशियां पाई होगी गांव में. अरे कोई कोई मदहोश होगी अपने महबूबा के बाहों में, मगर हमने तो जन्नत देखी अपने माँ बाप के पाहों में. शास्त्र पुराण आम्हाला सांगते की जे कार्य करीत भगवंताने त्या काळात केलं हो, आई वडिलाच्या चरणाजवळ संपूर्ण काही मिळवलं आणि सांगितलं की आई वडिलांसारखं दैवत जगाच्या पाठीवर कोणतंही मोठं नाही. आणि तेच कार्य आम्हाला इतक्या संत महात्म्यांनी करायला सांगितलं. पण या काळात तुम्हाला सांगतो बंधुजन हो, विज्ञानानं लई प्रगती केली, विज्ञानानं लई प्रगती केली. चंद्रावर गेले लोक, विज्ञानानं लई प्रगती केली. पण आमच्या जन्म देणाऱ्या म्हाताऱ्या मायबापावर वेळ मोठी खराब आली. जन्म देणाऱ्या म्हाताऱ्या मायबापावर वेळ मोठी खराब आली. ते कशी? जिवंतपणी सेवा करणं होत नाही. आमच्या मायबापाची जिवंतपणी सेवा करणं होत नाही, पण मेल्यावर परसाच्या डोण्यानं पाणी पाजते. मेल्यावर परसाच्या डोण्यानं पाणी पाजते. आणि ज्या मायबापानं जन्मास घातलं त्याच मायबापाला जिवंतपणी लाथा मारते. आणि दुसरीकडे तेच पोरग 50,000चं विलायती कुत्र घेऊन आणते. 50,000चं विलायती कुत्र घेऊन आणते आणि त्याच्या ढोंगणाच्या माग 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 पुरं गाव फिरते. ढोंगणाच्या माग माग सिक्युरिटी गार्ड सारखं पूर्ण गाव फिरते. आणि आमच्या जन्म देणाऱ्या म्हाताऱ्या मायबापाला म्हातारपणी अनाथ आश्रमामध्ये टाकते. तेच पोरग एका जवान पोरीच्या प्रेमामध्ये पडते. काही दिवसानंतर तेच पोरग जवान पोरीच्या प्रेमामध्ये पडते आणि तिने म्हणते, सांग तुले का लागते, सांग तुले का लागते. तिच्यासाठी संपूर्ण काही अर्पण करते.
आणि मग जेव्हा हे पोट त्या पोरीसोबत लग्नाची गोष्ट करते तर ते पोरगी का करते दुसऱ्या झगड्याला घेऊन पडते, दुसऱ्या झगड्याला घेऊन पडते आणि मग म्हणते आता वाचका मर, वाचका मर, भाड्याचं घर न खाली कर, जशी केलास बापू करणी तसा जात भर. आणि म्हणून म्हणतो कोणी नाही कोणाचं शेवटी जाणं एकल्याचं. हा विचार निशांच्या मनाले पक्का ठसला पण देहाची मात बजार तोंडाचा दिसला. आणि काय सांगू भाऊ इवाई इनी सगळं फसला, इवाई इनी सगळं फसला. पोरा पोरीच्या लग्नाच्या आधी इनी वायनं साधवली संधी, कोणी नाही तिसरा दोघाच्या मध्ये बहुल्यावर बसला आणि इवा इनी संघ फसला, इवा इनी संघ फसला. वास्तविक काय बंधुजन हो, ऐका पुढे काय म्हणतो. जीवन हे दुःखदायी आहे. सुख पाहायला गेलो तर सुईच्या टोका एवढे आणि दुःख जर पाहायला गेलो तर सुपा एवढे म्हणतात. आणि म्हणून वामन दादा पै म्हणतात, महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस, स्वयंदीप भव आणि अत्तदीप भव. कोणी तुला आणून देणार नाही का. आणि म्हणून कर्तव्य प्रदान बनणं गरजेचं आहे बंधूनो. आणि म्हणून काय म्हणतो आहे, ऐक जीवन दुःखदायी सुख सारे तव पायी, जातो शरण दुःख हरण करण्याची लवलाई. अंजन काढून ममने नातील केला ऐसा बोध, तो शोध तव साधना. आणि म्हणून हे नागभूमीच्या नागभूमीच्या करुणागना, नागभूमीच्या करुणागना, आज दुय्यमचा सामना आणि दुय्यमच्या सामन्याला लाभलेले प्रतिस्पर्धी शाहीर की ज्यांचं नाव ऐकल्याबरोबर मात्र समोरच्या शाहीरची एक तर बीपी लो होईल नाही तर बीपी हाय होईल. हो, मी तर यांच्यासोबत कार्यक्रम असला म्हणजे बीपीच्या गोळ्या सोबतच ठेवतो. हो, खामच फुटतेची चर्चा तुर्रा शाखेचे ज्यांचं घराघरात नसा नसात शायरी आहे, गुरु घराणा आहे. आमचं काय आहे, पोराबाराची खेतीनं डांगर लागले हाती नाही का. तर ज्यांचं नाव आहे, शाहीर साहेब आले आहेत का, आले आहेत ना, बरं. तर ज्यांचं नाव आहे सन्माननीय अमर गायन तुर्रा पार्टी, अमर गायन पार्टी तुर्रा घराणे लाखनी सोमलवाला शाहीर आहेत आर्यनजी नागदेवी साहेब. आणि एवढ्या मोठ्या शाहिराबरोबर हा दुय्यमचा सामना आहे. तर शहाण्या लोकांचं म्हणणं आहे, शहाण्या लोकांचा कल असते, समज असते. शाहीर लोक हे विद्वान असतात, यांना थोडंफार अभ्यासाची जडणघडण असते, वाचक असतात. आणि म्हणून कुठेतरी डावपेचावर गंमत यावी या दृष्टिकोनातून एक शाहीर दुसऱ्या शाहीरवर प्रश्न रूपाने डाव करतात. पहिला राऊंड माझा. आणि म्हणून मी त्या मान्यवर शाहीर साहेबांना एका प्रश्नाची विचारणा करतो
की या भारतामध्ये तुम्हाला सांगतो असा एक मिलिटरी चीफ झाला. कोण? ज्याला मिलिटरी मॅन म्हणता येईल, नौजवान म्हणता येईल, जो रात्रीला जागते म्हणून प्रत्येक भारतवासी सुखाची झोप घेते ना तर कुणी मायचा लालाय सुखाची झोप घेणार. आणि त्या मिलिटरी चीफने 5 वेळा युद्ध लढलं. किती वेळा? 5 वेळा युद्ध लढलं, पण बिन पगारी. त्याला पगारच मिळत नव्हतं, वेतनच मिळत नव्हतं. आणि ते वेतन एका व्यक्तीनं त्याचं बंद केलं होतं. तुम्हाला सांगतो, परंतु 25 वर्षाच्या नंतर एका महापुरुषाने त्याचा आढावा घेतला. का बरं पगार बंद करण्यात आला? एवढा मोठा नौजवान ज्याने 5 वेळा युद्ध लढले रे, तरी पण नाही. त्याचा आढावा घेतला त्याच्या कार्यप्रणालीचा, नाही म्हणे. आणि मग तुम्हाला सांगतो 25 वर्षाच्या नंतर त्याचा जाहीर सत्कार त्या महापुरुषाने घेतला आणि खूप मोठी रक्कम त्याला देण्यात आली. खूप मोठी रक्कम त्याला देण्यात आली आणि त्याच्या हजारोच्या लाखोच्या संख्येमध्ये त्याचा सत्कार करण्यात आला. तर म्हणायचं तात्पर्य म्हणजे नागदेवे साहेब, तो मिलिटरी चीफ व्यक्ती कोण? त्याला 25 वर्षानंतर पगार देण्यात आलं, मात्र 5 वर्ष त्याला युद्ध केलं पण बिन पगारी. समजलं का? त्याला पगार मिळत नव्हतं, तर कोणाच्या सांगण्यावरून त्याला पगार मिळत नव्हतं, कोण त्याचा पगार बंद केलं. आणि एका महापुरुषाने 25 वर्षाच्या नंतर त्याला हजारो लाखो लोकांच्या संख्येने साक्षात त्याला खूप मोठी रक्कम देण्यात आली. मैं मानूंगा शाहीर साहब, तो व्यक्ती कोण? आणि मला अपेक्षा आहे शाहीर अभ्यास वय नाही का, गुरु घराणा आहे. समजलं का? ते माझ्या प्रश्नाचं तंतोतंत समाधान करतील. का शेवटच्या काळात काय म्हणतो? नहीं का? एक शायर ने गजल लिखी बहुत सुंदर, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, और पुष्प नहीं बन सकते तुम तो काटे बनकर. मनुष्याचा जन्म त्याच्यासाठीच आहे. जमत असेल तर कुणाचं चांगलं करा, अन्यथा वाईटही नका करू. दोनच मार्ग आहेत. समजलं की नाही? जन्म आणि मरण, अमावस्या पौर्णिमा, चूक किंवा बरोबर, दिवस आणि रात्र, भरती ओहोटी. आणि म्हणून हे तुम्हाला ठरवायचं आहे बंधुजन हो. आणि त्याच्यासाठी तमाशाचं आयोजन आहे. आणि म्हणून काय म्हणतो? अरे वंदन तुझला करणे भाग, मग सर्वता जाग, आणि कुशल करता करता व्हावा कुशलतेचा त्याग. पुरुषोत्तम दिसेने असो तुझा परमाग, तो याग तव साधना. आणि म्हणून हे नागभूमीच्या करुणा घना